हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लाईफ ऑफ निकिता. आज होता रविवार. मस्त गरम गरम चहा घेतला आणि थोडी क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर मी पेंटिंग केलं. जर तुम्हाला पेंटिंग व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या आर्ट अकाउंटला नक्की फॉलो करा. त्यानंतर आम्ही लंचसाठी फिश आणायला गेलो होतो. इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे फिश अवेलेबल होते. आज आम्ही घेतलं होतं पापलेट. ते घेऊन आम्ही घरी गेलो. आज फक्त रवा फ्राय करायचं ठरवलं, म्हणून फिश क्लीन करून घेतले, मसाला लावला आणि रवा फ्राय केला. त्यासोबत मी डाळ भात आणि चपाती केली होती. मग आराम करून आम्ही इव्हिनिंगला गेलो होतो एका शॉपिंग फेस्टिवलला, राजस्थान क्राफ्ट अँड वेस्ट शॉपिंग फेस्टिवल. इथे एंट्री फ्री होती आणि एंट्री करायच्या आधीच इथे खूप छान सुंदर असं सिरॅमिकचे पॉट्स, कॉफी मग्स, असे ऑर्गनायझर्स वगैरे खूप अवेलेबल होते. खूप छान अशी व्हरायटी होती. त्यानंतर आत एंट्री केल्यावरती आमच्या लक्षात आलं की इथे बरेच शॉप्स अजून ओपन नाही झाले आहेत. पण जे शॉप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. इथे जास्त करून मला ज्वेलरीचे शॉप्स बघायला मिळाले. बँगल्स, चेन्स, इयररिंग्स, क्लिप्स, क्लचेस वगैरे. त्यामध्ये ह्या बँगल्स खूप छान दिसत होत्या. ह्या फक्त 100ला 4 होत्या. तसंच इथे होम डेकोरेटिव्हसाठी पण बरेच आयटम्स अवेलेबल होते. मॅट, ब्लँकेट्स, बेडशीट एक्सेट्रा. त्यानंतर लहान मुलांसाठी सुद्धा इथे टॉईजसाठी खूप व्हरायटीज अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात मोठा स्टॉल होता हा बुकचा स्टॉल होता. इथे खूप कमी रेटमध्ये बुक्स अवेलेबल होत्या. फक्त चॉईस करायला थोडा वेळ लागत होता कारण खूप बुक्स होते. मी एक बुक घेतलं आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन. त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि जेवण केलं आणि त्यानंतर खाली वॉकला आलो होतो. इथे एक खूप छान क्यूट पपी होता. तो त्याच्या फ्रेंडची वाट बघत होता. त्याचा फ्रेंड आल्यानंतर तो खूप हॅप्पी झाला. नंतर त्याचे अजून काही फ्रेंड्स आले, त्यांनाही बघून तो खूप मस्ती करू लागला. तर असा होता आजचा माझा व्लॉग. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.